मित्रांनो, सध्या राज्यामध्ये एस-आय-आरची जी काही प्रोसेस आहे ती सुरू आहे BLOच्या माध्यमातून आणि तुमच्याकडे सुद्धा जर एकपेक्षा जास्त मतदान कार्ड जर असेल तर तुम्हाला जे आहे ते लवकरच नोटीस येऊ शकते। तर यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही पुढे, त्याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन। सध्या या ठिकाणी BLOच्या माध्यमातून जी एस-आय-आरच्या आधीची प्रोसिजर असते ते प्रोसिजर जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर त्याची मॅपिंग होणार आहे। तर या संदर्भात आता ज्या व्यक्तींकडे 2 मतदान कार्ड जे आहे ते लीगली इथे चालत नाही, त्यामुळे तुमचं जर या ठिकाणी 2 मतदान कार्ड असेल, बऱ्याच जणांचे जे आहे ते एक मूळ गावी सुद्धा मतदान कार्ड आहे, म्हणजे तिथे सुद्धा ते मतदान करतात आणि या ठिकाणी शहरामध्ये राहायला आलेले आहेत, या ठिकाणी सुद्धा मतदान करतात। तर अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्ती ज्यांच्याकडे 2 मतदान कार्ड आहे तर त्यांना जे आहे ते आता कोणत्याही एका ठिकाणचं जे काही मतदान कार्ड आहे ते ठेवायचं आहे आणि जे काही दुसरं आहे ते त्यांना दुसरं मतदान कार्डमधून जे काही नाव आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे, म्हणजे यादीतून नाव। तर यासाठी त्यांना जे काही फॉर्म नंबर 7 जे आहे ते BLOकडे जे आहे त्यांना स्वतः ऑनलाईन पद्धतीने सुद्धा जे आहे ते फॉर्म नंबर 7 हा भरता येतो, जेणेकरून त्यांना जे आहे ते या ठिकाणी ही नोटीस जी आहे ते येणार नाही। जर तुम्ही हे असं नाही केलं तर तुम्हाला काही नोटीस येईल आणि नोटीसच्या माध्यमातून मग नंतर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागेल। त्यामुळे तुम्ही ही प्रोसिजर नोटीस यायच्या आधीसुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही। आता बऱ्याच जणांना जे आहे ते 2 वोटर कार्ड म्हणजे गैरसमज होऊ शकतो। काही जणांकडे जे आहे ते ओल्ड मतदान कार्ड आहे, ब्लॅक अँड व्हाईटचं आणि एक कलरचं आहे, परंतु त्याचा सिरियल नंबर पाहायचा आहे आपल्याला। सिरियल नंबर म्हणजे ते नाव तुमचं एका यादीमध्येच असलं पाहिजे। कुठेही संपूर्ण भारतामध्ये जे आहे ते एकाच ठिकाणी तुमचं मतदान यादीमध्ये नाव असलं पाहिजे, तर ते व्हॅलिड आहे। जर तुमचं 2 यादीत नाव असेल, म्हणजे एका शहरामध्ये सुद्धा असेल आणि गावामध्ये असेल किंवा मग इतर कोणत्याही ठिकाणी जर असेल तर ते व्हॅलिड नाही आहे। संपूर्ण देशामध्ये कुठेही तुम्ही एकाच ठिकाणी जे आहे ते मतदान करू शकता। जर एकापेक्षा जास्त ठिकाणी तुम्ही मतदान करत असाल तर ते इलिगल आहे आणि आता जे आहे ते एस-आय-आरची प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व क्लिअर होणार आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं जे काही 2 जर कार्ड असेल तुमच्याकडे, 2 ठिकाणी तुमच्या नावाची नोंद असेल 2 यादीमध्ये, तर तुम्हाला जे आहे ते कोणतंही एक नाव जे आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी नोटीस येईल आणि नोटीसचं मग तुम्हाला नंतर ती प्रोसिजर करावी लागणार आहे। अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती होती, जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन माहिती व नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र।